चला तर आज मी तुम्हाला दाखवते नवरबांनी विदाऊट मसाल्याची चिकनची भाजी कशी केली आहे ती. विदाऊट मसाले म्हणजे कांदा टोमॅटो न घालता. सगळ्यात अगोदर तर त्यांनी हळद मीठ मिक्स करून चिकनमध्ये तेलामध्ये ते वापलू टाकलं. आता चिकन वापलून घेण्याची पद्धत तर सगळ्यांना माहितीच आहे, हो की नाही. चिकन एकदम छान असं वापलत होतं तोपर्यंत या दोघांची इकडं अशी काहीशी मजा मस्ती सुरू होती बघा. ओवीला चॉकलेट आणलं होतं त्याच्यामुळं ती एकदम खुश होती आणि बाबांच्या हाताखाली पण करू लागत होती. आता लहान मुलांना चॉकलेट किती आवडतात हे तर तुम्हाला माहितीच आहे, हो की नाही. म्हणून मस्तपैकी त्यांचं एन्जॉय तर सुरू होतं तोपर्यंत, चॉकलेट खायचं सुरू होतं तोपर्यंत छान असं चिकन पण वापरून निघलं होतं. आता कांदा टोमॅटोची तयारी करून देऊ का असं मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले नको, कारण मी कांदा टोमॅटो याच्यामध्ये टाकणार नाही. तर फक्त मसाल्यांची ही भाजी होती. आता दुसरी कढई घ्या म्हटलं तर म्हणलं तुझ्यासारखी काय मी 4-4 भांडी भरवत नाही, मी आज पातेल्यामध्ये करेन. तर म्हणलं करा. कांदा लसूण मसाल्याची एक पूर्ण छोटीशी पुडी होती त्याच्यामुळे ती त्यांनी त्याच्यामध्ये टाकली आणि अद्रक लसूण पेस्टची पण एक पुडी त्याच्यामध्ये. आता हा मसाला छान असा तेलामध्ये परतत होता तोपर्यंत त्यांनी घरकुल मसाल्याची पण एक छोटीशी पुडी होती त्याच्यामुळे ती पण पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकलेले. आता हे सगळे मसाले तेलामध्ये छान असं एकजीव करून घेतले आणि काळं तिखट तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, हो की नाही. तर ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि चवीपुरती थोडीशी चटणी टाकली आणि मीठ. आता हे सगळे मसाले तेलामध्ये छान असे भाजून निघले की मग त्याला आपण वापरून घेऊन ठेवलेलं चिकन होतं त्याची फोडणी द्यायची होती. तर तेच केलं. छान अशी फोडणी बसली होती. मी तर म्हटलं होतं की मी तुम्ही केलेली चिकनची भाजी नाही खाणार, कारण तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे काहीच टाकलं नाही तर त्याला टेस्ट कशी येईल. पण या चिकनचा सुगंध एवढा घरभर पसरला होता की त्याच्या सुगंधानेच तोंडाला पाणी सुटायला लागलं होतं. विदाऊट कांदा टोमॅटोची चिकनची भाजी एकदम भारी झाली आहे त्याच्या वासावरनं समजत होतं बरं का. मग थोडंसं नॉर्मल पाणी टाकलं, कारण जास्त पाणी काय आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं नव्हतं, सुकीच भाजी बनवायची होती. आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली, विदाऊट कांदा टोमॅटो किंवा लाईट नसली तरी पण काही टेन्शन नाही, फक्त मसाल्यांची चिकनची भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग.